नमस्कार, जय हिंद. मी तुषार जोशी, SP सांगली. नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली या अंतर्गत पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नशामुक्ती निर्धार पदयात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता कल्पद्रुम मैदान, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली येथून. त्याची सांगता ही लगेचच पोलीस अधीक्षक कवायत मैदान येथे होणार आहे. या पदयात्रेला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी आणि नागरिक हे सहभागी होणार आहेत आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपणही या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं. नशामुक्त सांगली, नशामुक्त महाराष्ट्र आणि शेवटी नशामुक्त भारत आणि मोठ्या संख्येने नशामुक्त सांगली या संकल्पनेत सहभागी व्हावं अशी मी सर्वांना आवाहन करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्व सांगलीकरांना एक विनंती आहे. नशामुक्ती निर्धार पदयात्रा 24 तारखेला सकाळी 9 वाजता सुरू होईल. कल्पद्रुम मैदान, नेमिनगर आणि लगेच SP ऑफिसला समारोप होईल. आपण सगळ्यांनी निर्धार पदयात्रेत या आणि सांगलीकरांनी नशामुक्त व्हावं, सगळ्या तरुण मित्रांनी नशामुक्त व्हावं आणि आपण सगळ्यांनी मिळून जे नशा पुरवणारे आहेत, त्याला सपोर्ट करणारे आहेत, त्यांचा पहिला नायनाट करू, वाटोळं करू त्यांचं, तरच तुमच्या तरुणांचं चांगलं होईल, तुमचं करिअर चांगलं होईल आणि तुमच्या फॅमिलीचं चांगलं होईल. तर पुरवणारे हे पहिले वाईट आहेत, त्यानंतर त्यांना फसणारे तरुण हे दुसरे वाईट आहेत आणि ह्या सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी चांगलं ज्ञान घालण्यासाठी आपण रिक्वेस्ट करण्यासाठी, त्यांना सुधारण्यासाठी सगळ्यांनी मिळून पदयात्रा जी आहे नशामुक्ती निर्धार पदयात्रेत नक्की या. नशामुक्तीसाठी सांगली पोलीस प्रशासनातर्फे आपण सतत कार्यक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुलांना, तरुणांना किंवा त्यांच्या पालकांना समुपदेशन करत असतो आणि नशामुक्तीसाठी इतरही कारवाई आमच्याकडनं होत असते. ज्याप्रमाणे आम्ही रेड करतो किंवा नशेचे कुठले पदार्थ येत असतात जे जिल्ह्यामध्ये, त्यासाठी प्रतिबंध करतो आणि त्याचप्रमाणे जर समजा अशा प्रकारचे जर कोणी ड्रग्स पण सेवन करत असतील तर त्यांच्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाण्याच्या कारवाईसाठी सुद्धा आम्ही मदत करतो. त्याचप्रमाणे हे मार्गदर्शन करताना अशा प्रकारची नशा आपल्या सांगलीमध्ये होऊ नये, सांगली जी आहे ती नशामुक्त व्हावी यासाठी आमचे जे सातत्याचे प्रयत्न असतात, हे जे प्रयत्न आहेत ते आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून अतिशय दृढ निश्चयाने सुरू केलेले आहेत आणि ही जी संकल्पना आहे ती आपली माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हणजे आपल्या पालकमंत्र्यांनी रुजवलेली आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही आणखीनच प्रभावीपणे राबवत आहोत आणि या संकल्पनेतून आपण 24 ऑगस्ट या सोमवारी आपण इथे सांगली जिल्हा साठी आपण एक रूट मार्च आयोजित केलेला आहे आणि त्याला आपण सांगली जिल्हा नशाविरोधी मार्च किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की आपण नशामुक्त सांगली मार्च या ठिकाणी आयोजित करणार आहे. आणि या नशायुक्त सांगली मार्चसाठी आम्हाला सांगली शहरातील आपल्या सांगलीकरांचा सहभाग हा अपेक्षित आहे. आपल्या सहभागाने आणि सहकार्याने आपण ही सांगली नशामुक्त करूयात आणि यासाठी आपण या मार्चमध्ये सहभागी व्हावं आणि आपण सांगली नशामुक्त करू असा दृढ निश्चय आणि संकल्प करावा अशी आशा करते आणि आपल्याला आवाहन करते सगळ्या सांगलीकरांनी यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.